पहिला कन्सेप्ट जेनेटिक व्हेरिएशन आपण स्टडी केला. त्यानंतर सेकंड कन्सेप्ट आपल्याला स्टडी करायचा आहे नॅचरल सिलेक्शन. आता नॅचरल सिलेक्शनचा फॉर्मॅट किंवा पॅटर्न जो आहे तो डार्विननं हा कन्सेप्ट मांडलेला आहे, पण डार्विनचा कन्सेप्ट आणि इथं नॅचरल सिलेक्शन आपण जे स्टडी करणार आहोत ते वेगळं आहे. डार्विन आपल्या कन्सेप्टमध्ये काय म्हणतो, दी individuals or species which are adapted in changing climatic condition, they makes fit, chances of survival are more, and those who are unable to adjust in changing climatic condition, they can be discarded. ज्यांच्यामध्ये नेचर बदललं तर ज्यांच्यामध्ये बदलत्या परिस्थितीला मुकाबला करण्याची कॅपॅसिटी असते त्यांच्या फेवरमध्ये नेचर आहे, आणि ज्यांच्यामध्ये बदलत्या परिस्थितीप्रमाणे चेंजेस करण्याची ॲबिलिटी नाही त्यांना नेचर डिस्कार्ड करतं. सर्वायवल ऑफ फिटेस्ट वॅलेसनं सांगितलं होतं. डार्विनच्या नॅचरल सिलेक्शनच्या कन्सेप्टलाच वॅलेस म्हणतो सर्वायवल ऑफ फिटेस्ट. परंतु आता त्यांनी तिथं एक्झाम्पल जे सांगितलेलं आहे डार्विननं, काय सुरुवातीला वातावरण चांगलं होतं त्यावेळी सुद्धा शॉर्ट नेक आणि लॉंग नेक असलेले जिराफ होते, आणि सगळ्यांना फूड अवेलेबल होत होतं, त्यामुळं कुठलीही अडचण येण्याचं काही कारण नव्हतं. परंतु नंतर हळूहळू ड्राय कंडिशन ड्रॉट दॅट लीड्स टू डेझर्ट. एकदम वाळवंटासारखा प्रदेश तिथं झाला असेल तर, आणि त्यावेळी फूड फक्त ज्यांची नेक लॉंग आहे त्यांनाच उंचीवरचं फूड घेता आलं, आणि त्यामुळं ते जगले, आणि शॉर्ट नेक असलेल्या जिराफना एवढ्या उंच असलेलं फूड घेता आलं नाही म्हणून ते डिस्कार्ड केले गेले, असं डार्विनच्या नॅचरल सिलेक्शनमध्ये सांगितलेलं आहे. परंतु इथं जो नॅचरल सिलेक्शनचा पॅटर्न आहे तो वेगळा आणि हा वेगळा आहे. इथं जो पॅटर्न आहे तो आहे डिफरन्शियल रिप्रोडक्शन. डिफरन्शियल रिप्रोडक्शन म्हणजे प्रत्येक स्पीसीजचा रिप्रोडक्शनचा रेट वेगळा आहे. दॅट इज डिफरन्शियल रिप्रोडक्शन. एखादा इंडिव्हिज्युअल असा असेल की एखादी स्पीसीज असे असेल की त्याच्यामध्ये एकच इंडिव्हिज्युअल एका वेळी बनेल, एखाद्यामध्ये 50 बनतील, एखाद्यापासून 100 बनतील, एखाद्यापासून लाखो बनतील. म्हणजे प्रत्येकाचा रिप्रोडक्शनचा रेट वेगळा 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 आहे. त्याला आपण म्हणतो डिफरन्शियल रिप्रोडक्शन. जसं नॅचरल सिलेक्शनचा पॅटर्न इथं कसा लागू होतो हे आता इथं आपण एक्सप्लेन करतोय. समजा ए स्पीसीज आहे आणि इथं बी स्पीसीज आहे, यांचा रिप्रोडक्शनचा रेट एकदम हाय आहे, व्हेरी हाय रेट, आणि बी स्पीसीज जे आहे त्यांचा रिप्रोडक्शनचा रेट एकदम कमी आहे. आता नेचर कोणाच्या फेवरमध्ये राहणार? नेचर ज्यांचा रिप्रोडक्शनचा रेट जास्त आहे त्यांच्या फेवरमध्ये नेचर राहतं, आणि ज्यांचा रेट कमी आहे त्यांच्या फेवरमध्ये नेचर राहत नाही. तर रिप्रोडक्शनचा रेट व्हेरिएबल आहे, परंतु ज्यांचा रिप्रोडक्शनचा रेट जास्त त्या स्पीसीज
पुढं सस्टेन होणे म्हणजे त्या स्पीसीजचे जगण्याचे चान्सेस जास्त, ज्या स्पीसीजचा रिप्रोडक्शनचा रेट कमी आहे त्या स्पीसीज हळूहळू हळूहळू हळू कमी होणार कमी होणार कमी होणार आणि नष्ट होणार. तर डिफरन्शियल रिप्रोडक्शन हे नॅचरल सिलेक्शन नेचर सिलेक्ट करतं. ज्यांचा रेट जास्त त्यांना सिलेक्ट करतं, ज्यांचा रेट कमी त्यांना हळूहळू डिस्कार्ड करेल. तर नेचर इथं हाय रेट ऑफ रिप्रोडक्शन असणाऱ्या स्पीसीजच्या फेवरमध्ये राहतं. आता नॅचरल सिलेक्शनमध्ये आणखी एक अतिशय चांगलं एक्झाम्पल आपल्याला इथं घेता येईल आणि ते एक्झाम्पल आहे इंडस्ट्रियल मेलॅनिझम. अतिशय सुंदर एक्झाम्पल आहे इंडस्ट्रियल मेलॅनिझम. ब्रिटनचा जो इंडस्ट्रियल एरिया आहे तिथलं हे अतिशय सुंदर एक्झाम्पल आपल्याला स्टडी करायचं आहे. इंडस्ट्रियल एरिया डेव्हलप होण्यापूर्वी त्या ठिकाणी two types of papered moths are common. इंडस्ट्रियल एरिया डेव्हलप होण्यापूर्वी तिथं 2 टाईपचे पेपर्ड मॉथ होते. वन मॉथ लाईट कलरचा होता, त्याला आपण म्हणतो बिस्टन बेटुलारिया. लाईट कलरचा मॉथ होता. आणि सेकंड जो होता तो डार्क कलरचा मॉथ होता, त्याच्यामध्ये मेलॅनिन सिक्रिशन जास्त होतं. आणि डार्क कलरचा जो मॉथ आहे तो होता बिस्टन कार्बोनारिया. तर एक असा लाईट कलरचा मॉथ होता आणि दुसरा जो होता समजा हा होता आणि दुसरा मॉथ जो आहे तर त्याचं काय करायची गरज नाही. हे आता इथं मी सेपरेट करतो जरा यांना. हा लाईट कलरचा घेतो, हा लाईट कलरचा घेतो आणि ह्याला डार्क कलर करतो, असं करू. असे 2 टाईपचे मॉथ्स त्यावेळी अवेलेबल होते आणि इंडस्ट्रियल एरिया ब्रिटनमध्ये त्यावेळी नव्हता. आता बाहेर एन्व्हायरमेंट कसं होतं? हे लाईट कलरचं होतं, एन्व्हायरमेंट लाईट कलरचं होतं. मग एन्व्हायरमेंट जर लाईट कलरचं असेल आणि त्या कंडिशनमध्ये एन्व्हायरमेंट लाईट कलरचं होतं आणि त्या कंडिशनमध्ये लाईट कलरचे मॉथ यांचं पॉप्युलेशन जास्त होतं. का जास्त होतं? आणि यांचं पॉप्युलेशन कमी होतं. का कमी होतं? कारण एन्व्हायरमेंट लाईट कलरचं आहे आणि त्यामध्ये लाईट कलर या मॉथचा असल्यामुळं त्यांच्या एनिमीजना, त्यांचे जे प्रिडॅटर्स आहेत त्यांना हे सापडत नव्हते.
त्यामुळं त्यांचं पॉप्युलेशन जास्त 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 होते. परंतु डार्क कलरचे मॉथ जे होते त्यांना ते मात्र पटकन त्यांच्या प्रिडॅटरला सापडत होते आणि त्यामुळं त्यांचं पॉप्युलेशन त्यावेळी कमी 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 होत होतं. ही झाली त्यावेळची सिच्युएशन. परंतु नंतर काय झालं, इंडस्ट्री स्टार्ट झाल्या. त्या एरियामध्ये इंडस्ट्री स्टार्ट झाल्या आणि इंडस्ट्री स्टार्ट झाल्यामुळं घडलं काय, आता एन्व्हायरमेंट त्या ठिकाणचं एन्व्हायरमेंट ते सुद्धा आता इंडस्ट्री डेव्हलप झाल्यात म्हटल्यावर काय होणार आहे, तिथून भरपूर इंडस्ट्रीचा धूर निघाला आणि त्या धुरामुळं काय झालं, हे एन्व्हायरमेंट काय झालं, डार्क झालं. आता एन्व्हायरमेंट डार्क कलरचं आहे का, तर इंडस्ट्रीज डेव्हलप झालेल्या आहेत त्यामुळं एन्व्हायरमेंट डार्क कलरचं आहे. आणि त्या ठिकाणी आता परिस्थिती बदलली, एन्व्हायरमेंट बदललंय आणि हे मॉथ तिथेही दोन्ही प्रकारचे आत्ता आहेत, पण आत्ता परिस्थिती मात्र बदलली, एन्व्हायरमेंटमध्ये बदल झालाय आणि हे आत्ता इथं 2 टाईपचे मॉथ्स आहेत. आत्ता परिस्थिती काय होईल, एन्व्हायरमेंट चेंज झालं, डार्क कलर्ड एन्व्हायरमेंट झालं आणि मग आता हे डार्क कलरचे आहेत, एन्व्हायरमेंट डार्क कलरचे आहेत, त्यामुळे यांचं पॉप्युलेशन काय होणार आहे, यांचं पॉप्युलेशन वाढत 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 चाललं. आणि हे मात्र लाईट कलरचे आहेत. आता एन्व्हायरमेंट डार्क कलरचं आहे आणि हे लाईट कलरचे आहेत, त्यामुळं ते सहजासहजी त्यांच्या शत्रूला सापडायला लागले, त्यामुळं ते त्यांचं पॉप्युलेशन कमी 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 होत चाललं. हे मात्र डार्क कलरच्या एन्व्हायरमेंटमध्ये डार्क कलरचे मॉथ शत्रूला सापडू शकले नाहीत सहजासहजी आणि म्हणून त्यांचं पॉप्युलेशन वाढत 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 चाललं आणि यांचं पॉप्युलेशन मात्र कमी होत चाललं, कारण डार्क एन्व्हायरमेंट आहे, हे लाईट कलरचे आहेत, शत्रूला पटकन सापडू लागले आणि म्हणून यांचं पॉप्युलेशन कमी 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 होत चाललं. म्हणजे इथं जर पाहिलं तर एन्व्हायरमेंट प्रमाणे त्याच्यामध्ये काही चेंजेस असतील, त्याच्या एन्व्हायरमेंट कधी कोणाच्या बाजूला राहील असंही काही सांगता येत नाही. सुरुवातीला एन्व्हायरमेंट कसं होतं, लाईट कलरचं होतं, त्यावेळी नेचरनं यांना सिलेक्ट केलं. आता एन्व्हायरमेंट डार्क कलरचं झालं, त्यावेळी नेचरनं यांना सिलेक्ट केलं. तर एन्व्हायरमेंटमध्ये जसे बदल होतात त्या बदलाच्या फेवरमध्ये जे आहेत त्यावेळी त्यांना नेचर सिलेक्ट करतं आणि जे त्यावेळी त्याच्या फेवरमध्ये नसतील त्यावेळी त्यांना डिस्कार्ड करतं. हेच आपल्याला इंडस्ट्रियल मेलॅनिझम या एक्झाम्पलवरून सांगता येईल. आपल्याला त्यामध्ये हेच सांगता येणं शक्य आहे. आणि आणखी एक कन्सेप्ट यामध्ये मांडलेला आहे, आयसोलेशन. थर्ड कन्सेप्ट यामध्ये आहे आयसोलेशन. मॉडर्न सिंथेटिक थेअरीचा थर्ड कन्सेप्ट आहे आयसोलेशन. आयसोलेशन आयसोलेट म्हणजे वेगळं होणे. यामध्ये जिओग्राफिकल आयसोलेशन आहे. जिओग्राफिकल आयसोलेशन आहे.
आणि त्याचबरोबर सेकंड त्यामध्ये आहे रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. जिओग्राफिकल आयसोलेशन आणि रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन असे दोन पॅटर्न आपल्याला इथं स्टडी करायचे आहेत. एक स्पीसीज आहे, समजा हा एक एरिया आहे आणि त्याच्यामध्ये ही एक स्पीसीज आहे, ही एक स्पीसीज आहे. ही ए नावाची स्पीसीज आहे. जर काही कारणानं मग ही स्पीसीज, ही एकच स्पीसीज आहे, यांचा जीन पूल सेम आहे, त्यांच्यामध्ये ब्रीडिंग होत आहे, रिप्रोडक्शन होत आहे, काही अडचण नाही. परंतु ही स्पीसीज जर काही कारणानं सेपरेट झाली, ही स्पीसीज जर अशा अनेक भागामध्ये सेपरेट झाली, मग हे सेपरेट होण्याची कारणं काय? मग याच्यामध्ये रिव्हर असेल, माउंटन असेल, असं काहीतरी नैसर्गिक तिथं परिस्थिती निर्माण झाली आणि त्यामुळं ही एक स्पीसीज सेपरेट झाली. आणि सेपरेट झाल्यानंतर काही इंडिव्हिज्युअल इकडं गेले, काही इंडिव्हिज्युअल इकडं सेपरेट सेपरेट सेपरेट. सो जिओग्राफिकल बॅरियर्स आर क्रिएटेड. जिओग्राफिकल बॅरियर्स त्यामध्ये क्रिएट केले जातात. आणि मग ही स्पीसीज तर एकच होती पण सेपरेट झालेले आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी घेतलेले आहेत. आणि आता या ठिकाणी हे काही इथून बाहेर पडणार नाहीत, हे इथून बाहेर पडणार नाहीत, हे इथून बाहेर पडणार नाहीत, हे इथून बाहेर पडणार नाहीत. मग यांचं आता ब्रीडिंग काय होणार आहे? आता इथं यांचं ब्रीडिंग होऊन ही एक स्पीसीज नवीन बनणार. त्यानंतर इथल्या मेंबरमध्ये ब्रीडिंग होऊन यांच्यापासून एक नवीन स्पीसीज बनणार. त्यानंतर इथल्या एरियामध्ये जे आहेत त्यांचं ब्रीडिंग होऊन यांचा जीन पूल वेगळा होणार. आणि याच्याशिवाय यांचं ब्रीडिंग होऊन यांच्यापासून एक वेगळा जीन पूल होणार. म्हणजे एकाच स्पीसीजचे अनेक भाग वेगळे झाले. नॅचरल काही त्याच्यामध्ये कंडिशन निर्माण झाल्या, रिव्हर, माउंटन किंवा काय जिओग्राफिकल बॅरियर्स क्रिएट झाले आणि त्यामुळं एक स्पीसीज सेपरेट झाली. आणि सेपरेट झाल्यामुळं यांचा प्रत्येकाचा जीन पूल जो आहे प्रत्येकाचा सेपरेट झाला. आणि सेपरेट झाल्यानंतर यांच्यामध्ये मग हे इथले मेंबर आणि इथले मेंबर एकत्र आणले तर ब्रीडिंग होईल का? नो इंटर ब्रीडिंग. आणि त्यामुळं काय झालं? ही एक न्यू स्पीसीज अस्तित्वात आली, ही पण एक न्यू स्पीसीज अस्तित्वात आली, ही पण एक न्यू स्पीसीज अस्तित्वात आली आणि ही पण एक न्यू स्पीसीज अस्तित्वात आली. एका स्पीसीजचे जिओग्राफिकल बॅरियरमुळं एका स्पीसीजचं सेपरेशन झालं जिओग्राफिकल बॅरियर्समुळं आणि प्रत्येकाचा जीन पूल त्या ठिकाणी वेगळा झाला. नंतर हे एकत्र आणले तरी सुद्धा हे एकत्र यांचं ब्रीडिंग होऊ शकत नाही, त्यांच्यामध्ये इंटर ब्रीडिंग होऊ शकत नाही. म्हणजे या नवीन स्पीसीज निर्माण होतात. अशा प्रकारे जे स्पेशिएशन होतं, ॲलोपॅट्रिक स्पेशिएशन त्याला आपण म्हणतो.
ॲलोपॅट्रिक स्पेशिएशन याला आपण म्हणतो. आणि याचं एक्झाम्पल आपल्याला घेता येईल, हा बेसिक कन्सेप्ट तुम्हाला एक माहिती व्हावी म्हणून सांगितला. डार्विन ज्यावेळी गॅलापागस आयलँड वरती गेला होता त्यावेळी त्याला 26 स्पीसीज ऑफ बर्डच्या 26 स्पीसीज त्याला त्यावेळी तिथं मिळाल्या. त्याला आपण म्हणतो डार्विन्स फिंचेस. 26 टाईपच्या स्पीसीज त्याला तिथं ऑब्झर्व करायला मिळाल्या. आउट ऑफ दीज 5 स्पीसीज, ज्या 5 स्पीसीज आहेत, दे आर सिमिलर टू लँड. 5 स्पीसीज आर similar to main land species. Main land species. त्या 26 पैकी 5 स्पीसीज मेन लँड स्पीसीज बरोबर समान सारख्या दिसल्या. आणि जे 21 राहिलेले ग्रुप्स आहेत, 21 ग्रुप्स, दे शो पिक्युलर टाइप ऑफ इंटरब्रीडिंग. त्यांच्यामध्ये पिक्युलर टाइपचं इंटरब्रीडिंग होऊ शकतं. यांच्यामध्ये 21 मध्ये ब्रीडिंग होऊ शकतं, परंतु 5 ग्रुप्स जे आहेत त्यांच्यामध्ये हे या 21 ग्रुपचं या 5 ग्रुप बरोबर इंटरब्रीडिंग होऊ शकत नाही. म्हणजे या ठिकाणी त्यांना हेच सांगायचंय की जिओग्राफिकल आयसोलेशन झालेलं आहे आणि त्यामुळं इथं काहींमध्ये इंटरब्रीड. आता पक्षी म्हटल्यानंतर बेसिक सगळे जे आहेत ते एकाच सीड ईटर बर्ड पासून बनलेले आहेत ते बाकीचे, परंतु नंतर प्रत्येकाचे पॅटर्न वेगळे झाल्यानंतर त्यांच्यापैकी काही जणांमध्येच ब्रीडिंग होऊ शकलं आणि काही जणांमध्ये होऊ शकलं नाही. म्हणजे एका स्पीसीज पासून 2 स्पीसीज इथे एकापासून अशा अनेक स्पीसीज निर्माण झाल्या असाव्यात. अशा प्रकारे जिओग्राफिकल आयसोलेशनचा कन्सेप्ट आपल्याला सांगतो. त्यानंतर सेकंड मेन कन्सेप्ट आहे रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. तसा विचार केला तर रिप्रोडक्शनच्या बाबतीमध्ये प्रत्येक स्पीसीज आयसोलेट असतेच की. जसं ह्युमनचं रिप्रोडक्शन ह्युमनच्याच मेल फिमेल मध्ये होणार, मँगो रिप्रोडक्शन मँगो बरोबरच होणार, कोकोनट रिप्रोडक्शन कोकोनट बरोबरच होणार. म्हणजे प्रत्येक स्पीसीज रिप्रोडक्शनच्या बाबतीमध्ये आयसोलेटेड असते. रिप्रोडक्शनच्या बाबतीमध्ये प्रत्येक स्पीसीज कशी आहे, आयसोलेटेड आहे. एक स्पीसीज दुसऱ्या स्पीसीज बरोबर नॅचरल कंडिशन मध्ये इंटरब्रीडिंग करणार नाही. जॉन रेनी स्पीसीजचा कन्सेप्ट सांगताना हेच तर सांगितलंय, ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल्स हॅव्हिंग कॉमन अँसेस्ट्री अँड कॅन फ्रीली इंटरब्रीड इन नेचर. इंटरब्रीडिंग जे आहे ते एका स्पीसीजच्या मेंबर्स मध्ये होत असतं, 2 वेगळ्या स्पीसीज मध्ये होऊ द्यायचं नाही. कारण असं जर झालं, समजा आपल्याकडं
एक 2-4 आंब्याची झाडं आहेत आणि त्याच्या शेजारी कोकोनटची झाडं आहेत, किंवा एक आंब्याचा आहे आणि एक कोकोनटचा आहे असं गृहीत धरलं, तर असं होईल का? तो मँगोचं प्लांट त्या कोकोनटला म्हणणार, आता मला ब्रीडिंगसाठी पार्टनर अवेलेबल नाही, तुलाही ब्रीडिंगसाठी पार्टनर अवेलेबल नाही, चल आपण दोघं ब्रीडिंग करू आणि कोको मँगो बनवू. असं घडेल का? नाही, असं घडणार नाही. रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशनमुळं असं घडणार नाही. एव्हरी स्पीसीज हॅज रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. आपल्या आपल्या स्पीसीजच्या इतर मेंबर्स बरोबरच रिप्रोडक्शन करणार. 2 वेगळ्या स्पीसीजमध्ये इंटरब्रीडिंग होत नाही, त्यालाच आपण म्हणतो रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. आणि मग हे घडण्यासाठी काय काय करायला पाहिजे? प्री मेटिंग. असं घडू नये, म्हणजे मँगोचं रिप्रोडक्शन कोकोनट बरोबर होऊ नये. एका ॲनिमल स्पीसीजचं रिप्रोडक्शन दुसऱ्या ॲनिमल स्पीसीज बरोबर होऊ नये. याच्यासाठी नेचरनं काही मेकॅनिझम त्यामुळे दिलेले आहेत आणि त्यामुळं असं होणं शक्य नाही. दॅट इज अ रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. आता मेटिंगच्या अगोदर ब्रीडिंग, समजा 2 वेगळ्या स्पीसीज आहेत, त्यांचं ब्रीडिंग होऊ नये याच्यासाठी मेटिंग पूर्वीचे काही कंडिशन्स निसर्गानं दिलेले आहेत. त्यामुळं 2 वेगळ्या स्पीसीजमध्ये ब्रीडिंग होत नाहीत. त्याच्यासाठी नेचरनं काय प्रयत्न केले, काय मॉडिफिकेशन केले, हे आपल्याला इथं सांगायचं आहे. एक त्याच्यामध्ये आहे हॅबिटॅट. प्रत्येक स्पीसीजचं हॅबिटॅट वेगळं असल्यामुळं 2 स्पीसीजमध्ये ब्रीडिंग होत नाही. त्यानंतर प्रत्येकाचा ब्रीडिंग सीझन वेगळा आहे. ते पण आपल्याला सांगता येईल. त्यानंतर इथिओलॉजिकल, म्हणजे प्रत्येकाचा बिहेवियर पॅटर्न वेगळा आहे. प्रत्येकाचं बिहेवियर वेगळं आहे. आपल्या पार्टनरला, आपल्या स्पीसीजच्या इतर पार्टनरला अट्रॅक्ट करण्यासाठी प्रत्येकाची मेकॅनिझम वेगळी आहे. जसं इन्सेक्टमध्ये आपण सांगितलेलं आहे की फिमेल इन्सेक्ट काय करणार, समजा एखाद्या झाडावर फिमेल इन्सेक्ट आहे आणि तिला मेलला आपल्या पार्टनरला ब्रीडिंगसाठी बोलवायचं आहे, काय करणार? फिरो हॉर्मोन तिथं सिक्रीट करणार. त्या फिरो हॉर्मोनमुळं मेल अट्रॅक्ट केला जाईल आणि मेल तिथं अवेलेबल झाला, मेलला त्या फिरो हॉर्मोनचे केमिकल सिग्नल मिळणार की ब्रीडिंगसाठी आपल्याला निमंत्रण मिळालंय, आणि मग तिथंच फिमेल असणार आणि मग ब्रीडिंग होणार. म्हणजे प्रत्येकाची मेकॅनिझम वेगळी आहे. प्रत्येकामध्ये ही मेकॅनिझम वेगवेगळ्या पद्धतीनं आहे. सेक्स हॉर्मोन्स त्याला महत्त्वाची भूमिका त्यामध्ये बनवत असतात. तर बिहेवियरल पॅटर्न प्रत्येकाचा वेगळा आहे. त्याचबरोबर मेकॅनिकल, म्हणजे जे सेक्स ऑर्गन्स आहेत त्यांच्यामध्ये, जे सेक्स ऑर्गन्स आहेत, सेक्स ऑर्गनची अरेंजमेंट, सेक्स ऑर्गनचा साईज, शेप, त्याचं लोकेशन प्रत्येक स्पीसीजमध्ये वेगळं आहे. त्या स्पीसीजमध्ये ब्रीडिंग व्हावं यासाठी त्या स्पीसीजमध्ये सेक्स ऑर्गन व्यवस्थितपणे अरेंज केलेले असतात. हाही प्रयत्न 2 वेगळ्या स्पीसीजमध्ये ब्रीडिंग होऊ नये यासाठी निसर्गानं केलेला आहे. त्याच्यानंतर पोस्ट मेटिंग, समजा यातून जर घडलंच तर पोस्ट मेटिंग काही मेकॅनिझम आहेत का? समजा इतके सगळे प्रयत्न निसर्गानं केलेले आहेत, त्यांचं हॅबिटॅट वेगळं आहे, सीझन वेगळं आहे, बिहेवियर वेगळं आहे, सेक्स ऑर्गन वेगवेगळ्या पद्धतीनं अरेंज केलेत, पण चुकून असं घडलंच तर
त्यातूनही प्रयत्न चुकून झालाच तर